उपमहापौर संजय घाडी यांना मुंबईत सरकारी बंगला हवाय। उपमहापौर संजय घाडी यांनी मनपा आयुक्तांना तसं पत्र लिहिलंय। महापौर निवासाच्या बाजूच्या बंगल्याची त्यांनी मागणी केलेली आहे। वाहतूक कोंडीचा मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचं घाडींनी म्हटलंय। मनपा बैठकीला जाताना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीचा त्रास, त्यामुळे मुंबईत घर द्या अशी मागणी घाडी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। उपमहापौर संजय घाडींनी सध्याचं वास्तव पश्चिम उपनगरातील दहिसर अशोकवन या ठिकाणी आहे। दहिसर अशोकवन ते मुंबई मनपा कार्यालय अंतर साधारणतः 40 किलोमीटर आहे। सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या जास्त रहदारीच्या काळासाठी वाहतूक कोंडी गृहीत धरून प्रवासाचा कालावधी आहे। एकूण अंतर हे 36 ते 39 किलोमीटर आहे। प्रवास कालावधी 2 ते 2.5 तासांचा आहे। एकूण अंतर आपण बघतो 39 ते 42 किलोमीटर। प्रवास कालावधी 1 तास 45 मिनिटं ते 2 तास 15 मिनिटांपर्यंत लागतोय। कोस्टल रोड मार्गे आपण बघितलं तर प्रवास कालावधी 50 मिनिटं ते 1 तास 10 मिनिटं लागतोय। लोकल ट्रेननं जर प्रवास केला तर प्रवास कालावधी 60 ते 75 मिनिटांचा लागतोय। मेट्रोने जर दहिसर ते मुंबई मनपा कालावधी आपण जर बघितला तर 75 ते 95 मिनिटांचा कालावधी लागतोय। आमच्या अतिरिक्त आयुक्त आता त्या रिटायर्ड दुसरीकडे ट्रान्सफर झाल्या त्यांची, तर त्या ज्या निवासस्थानामध्ये राहत होत्या वीर जिजाबाता उद्यान राणीची बाग, हा एक बंगला किंवा एक निवासस्थान त्या ठिकाणी रिक्त आहे। आणि म्हणून मी सन्माननीय आयुक्त अश्विनी भिडे मॅडम यांना 25 जून 2026 रोजी पत्र लिहून विनंती केली होती की आपण हे रिक्त असलेले निवासस्थान उपमहापौर म्हणून मला आणि भविष्यात येणाऱ्या उपमहापौरांना उपलब्ध करून दिलं तर ते अतिशय आमचा वेळ सत्कारणी मुंबईकरांच्यासाठी लावता येईल। त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष। तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन। जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा। काय चुकीचं आहे? बरोबर आहे। हे पण मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न आहे। मला वाटतं घाडी याला राहतात, दहिसरकडे राहतात, त्या साईडला राहतात। तिकडून सकाळी यायचं मला 3 ते 4 तास लागतात, म्हणजे तिथून संभाजीनगरला लवकर येता येतं तिथून, पण मुंबईमध्ये पोहोचता येत नाही। अशा प्रकारे वाहतुकीचा प्रश्न तिथं आहे। सकाळी तर बिलकुल इम्पॉसिबल आहे। त्यांनी ते विधान केलेलं, दादर सारखा एरिया आहे, गजबजलेला एरिया असतो। 25 वर्षाची साचलेली घाण आता काढायला थोडा उशीर जरूर लागतोय, पण वर्षभरात त्यांची सुद्धा अडचण दूर होईल। नाही, उपमहापौराला घर द्यायचा असा नियम नाही आहे, म्हणून त्यांना घर देता येणार नाही।